निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। पारनेर तालुक्यातील देसवडे गावातील टेकडवाडी येथील मुळा नदीवरील हा केटीवेअर बनलाय यमलोकीचे प्रवेशद्वार। टेकडवाडी व सागूर गावाला जोडणारा केटीवेअरला कठडे नसल्याने नागरिकांच्या जीवितास धोका। शाळकरी मुलांची देखील तारेवरची कसरत, लहान मुलांचा तोल गेला तर होऊ शकते मोठी जीवितहानी। नागरिकांच्या तक्रारीनंतर देखील प्रशासन जागे होईना। पारनेर व संगमनेर तालुक्याच्या दोन्ही लोकप्रतिनिधींकडे मागणी करून देखील या केटीवेअरला कठडे बांधण्याची दखल कोणी घेईना। टेकडवाडीचे ग्रामस्थ या कारणास्तव आक्रमक झालेले आहेत। यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा टेकडवाडी गावचे ग्रामस्थ दत्ता टेकुडे यांनी सरकारवर जाहीर नाराजी व्यक्त केली। तसेच साकूर येथील व सामाजिक कार्यकर्त्या अमृताताई कोळपकर यांनी देखील संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ व पारनेर तालुक्याचे आमदार काशीनाथ दातेसर तसेच लोकसभेचे खासदार निलेश लंके यांच्याकडे पाठपुरावा केला होता। तसे निवेदन सामाजिक कार्यकर्त्या अमृताताई कोळपकर यांनी संबंधितांना दिले होते। सध्या मुलांना उन्हाळी सुट्ट्या सुरू आहे, परंतु लवकरच शाळा सुरू होणार आहेत व नदीला पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पूर येत असतो। त्यामुळे शाळकरी मुलांची तारेवरची कसरत या केटीवेअरवरून सुरू असते। या केटीवेअरवरून साकूरला शिक्षणासाठी मुले ये जा करत असतात, परंतु या केटीवेअरचे कठाडे निघून गेल्याने या केटीवेअरवरून मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे। तरीही शासनाने याकडे लक्ष द्यावे व तात्काळ कठडे बसवावेत अशी मागणी टेकडवाडी गावचे दत्ता टेकुडे, मनोज टेकुडे, प्रदीप टेकुडे, विजय टेकुडे, अशोक टेकुडे यांनी केले आहे। तर साकूरच्या सामाजिक कार्यकर्ता अमृताताई कोळपकर यांनी देखील लवकरच पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन कठडे बसवण्यासाठी मागणी करणार आहोत असे आमच्याशी बोलताना म्हटले आहे। राजसत्ता न्यूज ब्युरो, साकूर।